Methods of charging. First method, methods of charging. First method, पहिली जी मेथड आहे ना ती मेथड असते बाळांनो. फर्स्ट मेथड इज चार्जिंग by conduction. When बघा, when any charge body contact with uncharged body as a result अनचार्ज बॉडी काय केलं आपण, काय केलं, त्याचं जी चार्ज बॉडी होती ती अनचार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये नेली. ठीक आहे. अँड अनचार्ज बॉडी कॉन्टॅक्ट विथ अनचार्ज बॉडी अँड separated as a result of this the uncharged body get charge म्हणजे ह्या मेथडमध्ये चार्जिंग बाय कंडक्शनमध्ये काय केलं जातं आहे बघा, एक चार्ज बॉडी असणार आहे, त्या चार्ज बॉडीला मी काय करणार आहे, अनचार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणणार आहे. ठीक आहे. एक चार्ज बॉडी आहे मी कन्सिडर केलं की पॉझिटिव्हली चार्ज, कोणता चार्ज याच्यावरती, पॉझिटिव्हली चार्ज असेल. ठीक आहे. हिला काय करतोय मी, कॉन्टॅक्टमध्ये आणतोय. कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतोय मी, अनचार्ज बॉडीच्या. ही बॉडी काय आहे, ही जी बॉडी कशी आहे, अनचार्ज बॉडी आहे. कशी, अनचार्ज बॉडी. हिच्यावरती कुठलाही चार्ज आहे का, नाही, अनचार्ज बॉडी आहे. ओके, ठीक आहे. अनचार्ज बॉडी त्यावेळेस यांना कॉन्टॅक्टमध्ये आणलं, त्यावेळेस व्हायला लागलं काय, दोन बॉडी एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्या. दोन बॉडी एकमेकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्या आणि चार्जेसचं काय झालं, दोन्ही बॉडीवरती ट्रान्सफर झालं. चार्जेसचं काय झालं, दोन्ही बॉडीवरती ट्रान्सफर झालं. ठीक आहे. चार्जेसचं ट्रान्सफर झालं. परत काय म्हणतोय मी की ज्या ह्या बॉडींना सेपरेट केलं आहे. ठीक आहे. सेपरेट केलं आहे, पण अनचार्ज बॉडी आणि चार्ज बॉडी आणि अनचार्ज बॉडी काय झालेल्या, दोन्ही बॉडी कशा झालेल्या आहेत, चार्ज झालेल्या. दोन्ही बॉडी काय झाल्या, चार्जिंग झाली दोन्ही बॉडींची. म्हणजे काय आहे की पहिली एक मेथड आहे, आपल्याला कुठल्याही बॉडीला चार्जिंग करण्यासाठी मी काय करणार आहे, अनचार्ज बॉडीला आपल्याला काय करायचं, चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणायचं, डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट. त्यावेळेस काय होणार आहे, अनचार्ज बॉडी चार्ज होऊन जाईल आणि चार्ज झाल्यानंतर त्यावेळेस मी सेपरेट केलं, ते चार्ज कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर सेपरेट करतो आणि सेपरेट केल्यानंतर काय व्हायला लागलं, दोन्ही बॉडी, बोथ बॉडी काय झाल्या, चार्ज झाल्या. बरं, ठीक आहे, चार्ज झाल्या. आता टेक टू कंडक्टर्स, वन चार्ज अँड अनदर अनचार्ज. एकावरती काय चार्ज आहे आणि एकावरती अनदर चार्ज आहे. ब्रिंग अ कॉन्टॅक्ट विथ इच अदर द चार्ज वेदर पॉझिटिव्हली असेल किंवा इथं चार्ज पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. ही जी मेथड आहे, ह्या मेथडनी काय करू शकतो, दिस कंडक्टर अँड, ही जी मेथड आहे ह्या मेथडला आपण काय म्हणतो, चार्जिंग बाय कंडक्शन. ठीक आहे. चार्जिंग बाय कंडक्शन. नेक्स्ट आहे सेकंड टाईपची मेथड आहे चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग बाय इंडक्शन म्हणजे काय होतंय, चार्जिंग बाय इंडक्शन फेन बघा, फेन अनचार्ज बॉडी, चार्ज बॉडी कॉन्टॅक्ट. आता काय करणार तुम्ही, चार्ज बॉडीला कॉन्टॅक्टमध्ये आणणार. ठीक आहे. आता बाय इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इंडक्शन म्हणतो आपण, चार्जिंग बाय इंडक्शन. फेन चार्ज बॉडी इज ब्रॉट नियर uncharged body
चार्ज बॉडी काय केली तुम्ही जस्ट जवळ नेली कोणाच्या अनचार्ज बॉडीच्या. द चार्ज बॉडी विल अट्रॅक्ट अपोजिट चार्ज. काय करणार आहे द चार्ज बॉडी काय करणार तुम्हाला माहिती सेम चार्जेस रिपेल करते अपोजिट चार्जेस. चार्ज बॉडी will attract opposite charge and repel similar charges. and काय करणार आहे ती and repel similar charges सिमिलर जर चार्ज असतील तर रिपेल करणार आहे. ठीक आहे. ॲज रिझल्ट ऑफ दिस वन साइड ऑफ न्यूट्रल बॉडी. ह्याचा रिझल्ट काय होतोय ॲज अ रिझल्ट ऑफ दिस वन साइड ऑफ न्यूट्रल बॉडी क्लोजर कोणाच्या न्यूट्रल बॉडी क्लोजर टू चार्ज बॉडी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट नाही, जस्ट क्लोज नेणार आपण. क्लोजर टू चार्ज बॉडीच्या जस्ट क्लोजर नेणार आहे, चार्ज बॉडीच्या जस्ट क्लोज नेणार आहे. ठीक आहे. बिकम्स अपोजिटली चार्ज बिकम्स अपोजिटली चार्ज. कशी बनणार ती बॉडी अपोजिटली चार्ज बनणार आहे. ठीक आहे. while the other is similar charge while the other is similar charge. कशी बनणार आहे दुसरी बॉडी कशी बनणार आहे other is similar charge. this process is called electrostatic induction. this process is called electrostatic induction. ठीक आहे. म्हणजे बघा नेक्स्ट स्लाइड वर जातो. ह्या इथे काय म्हणलेलं आहे की एक चार्ज बॉडी काय म्हणलंय बघा चार्ज बॉडी अनचार्ज बॉडी कॉन्टॅक्ट विथ ब्रॉट नियर अ अनचार्ज बॉडी. एक जस्ट जवळ नेली. आता ती जी बॉडी आहे ती बॉडी काय करणार आहे तिच्यासारखे सिमिलर चार्जेस रिपेल करणार आहे आणि अपोजिट चार्जेस असतील तिला काय करणार आहे ती अट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे. अट्रॅक्ट करणार आहे. मग अट्रॅक्ट करणाऱ्याच्या ज्या बॉडीच्या जवळच्या साईडला नियर साईडला काय राहणार तुमचे अपोजिट चार्जेस राहील आणि त्याच्या अपोजिट साईडला काय राहणार आहे पॉझिटिव्हली जे चार्जेस ज्या बॉडीची चार्ज जी बॉडी नेल ती आपण तशीच राहणार आहे. ठीक आहे. एक्झाम्पल बघा इथून समजून सांगतो तुम्हाला एक डायग्राम मधून समजून सांगतो की डायग्रामॅटिक एक पॉझिटिव्हली चार्ज बॉडी आहे. ठीक आहे. एक मी रॉड घेतला कसा आहे तो पॉझिटिव्हली चार्ज कसा आहे रॉड. ठीक आहे. एक रॉड घेतला कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज. ह्याला कॉन्टॅक्ट मध्ये नेलं जस्ट डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नेलंय का नाही जस्ट जवळ नेलंय फक्त जवळ नेलंय नियर नेल्यानंतर काय झालेलं आहे तिथं त्या चार्ज क्यू होता हा चार्ज क्यू आहे याच्यावरती चार्ज काय क्यू डॅश. ठीक आहे. याच्यावरती चार्ज काय क्यू डॅश. आता ह्याच्यावरती चार्ज जर क्यू डॅश असेल तर ह्याच्या अपोजिट साईडला काय जमा होणार आहे इथं निगेटिव्हली चार्ज जमा होतील. इथं निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट करणार रिपेल कोणाला करणार आहे पॉझिटिव्हली चार्जला रिपेल करणार आहे. ठीक आहे. ही बॉडी रिपेल करणार आहे. ठीक आहे. परत सेकंड स्टेपला मी काय करतो ह्याला जर मी काय केलं इथं हा रॉड आहे याच्यावरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. पॉझिटिव्हली चार्ज आहे राहू द्या क्यू चार्ज आहे राहू द्या ह्याच्यावरती क्यू अमाऊंट ऑफ चार्ज आहे राहू द्या. ठीक आहे. परत दुसरी बॉडीला काय केलं ग्राउंडला जर कनेक्ट केलं मी ग्राउंडला कनेक्ट केलं तर ग्राउंडला ज्यावेळेस कनेक्ट करतोय त्यावेळेस इथं ग्राउंडमधून निगेटिव्ह चार्जेस मिळणार होतं इथं पॉझिटिव्ह चार्ज होते इथं अट्रॅक्ट केले जाणार होतं इथं काय राहणार ही बॉडीवरती काय राहणार होतं निगेटिव्हली चार्ज बाकी राहतील तुमचे. ठीक आहे. निगेटिव्हली चार्ज बाकी राहतील. आता निगेटिव्हली चार्ज बाकी राहिले परत मी काय करायला लागलोय परत निगेटिव्हली चार्ज नुसते ओनली बाकी राहिलेले ग्राउंड काढून टाकला. आता ग्राउंड काय केलं मी काढून टाकलं. जर ग्राउंड काढून टाकलं तर हा रॉड वरती काय तुमचा पॉझिटिव्हली चार्ज रॉड वरती काय चार्ज क्यू आहेच. ठीक आहे.
पण हे ग्राउंड काढून टाका. आता ग्राउंड लावलं होतं ते काढून टाका. ही बॉडी कशी बनणार आहे तुमची, निगेटिव्हली चार्ज बाकी राहिले, ह्याच्याकडे निगेटिव्हली चार्ज बाकी राहिले आणि परत निगेटिव्हली चार्ज बाकी जर राहिली तर ती बॉडी कशी झाली तुमची, बॉडी कशी झाली, निगेटिव्हली चार्ज झाली. कंप्लीट बॉडी कशी होणार आहे, ॲट द एंड फायनली ती जी लास्टची बॉडी आहे ती बॉडी कशी बनणार आहे तुमची, कम्प्लिटली निगेटिव्हली चार्ज बनणार आहे. निगेटिव्हली चार्ज बॉडी बनली. कशी बनली, निगेटिव्हली चार्ज बॉडी. चार्ज झाली का नाही, ठीक आहे चार्ज झाली. सर आपण काय केलं होतं, चार्जिंग बाय इंडक्शन म्हणलं होतं. सर इथं काय आहे की इथं एअर आहे, त्या एअरमधून काय झालेलं आहे, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं, चार्जेसचं ट्रान्सफॉर्मेशन झाले. एक पॉझिटिव्हली चार्ज बॉडी अनचार्ज बॉडी होती, त्या अनचार्ज बॉडीवरती नेली, तिथं कॉन्टॅक्टमध्ये नेली, त्या कॉन्टॅक्टमध्ये नेल्यानंतर त्या अनचार्ज बॉडीवरचे जे काही निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन होते ते अट्रॅक्ट केले, पॉझिटिव्हली चार्ज रिपेल केले. ठीक आहे, परत त्याला ग्राउंडला कनेक्ट केलं. इथं तुमचे ग्राउंडला कनेक्ट केल्यानंतर इथून निगेटिव्ह चार्ज येणार होतं, पॉझिटिव्ह चार्ज इकडे जाणार होतं. परत त्याला रिमूव्ह केलं, हे पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरचे जे आहे ते रिमूव्ह केले जाणार इथं. परत त्याला काय केलं, पॉझिटिव्हली चार्ज रॉड आहे त्याला कॉन्टॅक्टमध्ये नेलं, कोणाच्या निगेटिव्हली चार्जच्या सेपरेट केलं आणि जे ग्राउंड काढून टाकलं. ठीक आहे, त्यानंतर तुमची लास्टला बॉडी कशी बनली, निगेटिव्हली चार्ज बॉडी, निगेटिव्हली चार्ज बॉडी बनली. आणि तिसरी मेथड आहे तुमची, तिसरी मेथड आहे चार्जिंग बाय फ्रिक्शन. तिसरी मेथड आहे चार्जिंग बाय फ्रिक्शन. ठीक आहे, चार्जिंग बाय फ्रिक्शनने तुम्ही काय करणार होतं, कसं, ज्यावेळेस एक चार्ज बॉडी फ्रिक्शन, if the two bodies in the friction, किंवा बघा फ्रिक्शन मध्ये काय केलं जातंय, in the friction when two bodies are placed, when two bodies are rub each other, or two bodies are rub together, ज्यावेळेस दोन बॉडी काय करणार, रब together, electrons are transferred from the electrons will transfer electrons will transfer from one body to another body, as a result, याचा रिझल्ट काय होणार आहे, as a result of this one body becomes positively charged, one body becomes positively charged, and another body becomes negatively charged. Another body becomes negatively charged. ठीक आहे, काय करणार आहे, बाय फ्रिक्शन मध्ये या मेथड मध्ये काय करणार आहे, एक बॉडी, दोन बॉडी घेणार होतो, त्या दोन बॉडी काय करणार होतं, एकमेकावरती तुम्ही रब करणार होतं. रब केल्यानंतर काय होणार आहे, तिथं इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होणार आहे. आणि इलेक्ट्रॉनचं जे ट्रान्सफॉर्मेशन होईल मुलांनो, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन कधी होणार आहे, ज्यावेळेस त्या इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर एक बॉडी तुमची पॉझिटिव्हली चार्ज बनल, दुसरी बॉडी तुमची नेगेटिव्हली चार्ज बनल. आणि पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज बनली तर आपलं काय झालं, तिथं चार्जिंग झाल्या, दोन्ही बॉडी काय झाल्या, दोन्ही बॉडी चार्जिंग झाल्या. आपलं टार्गेट काय, चार्जिंग कशी, आपल्याला काही करून काय करायचंय, त्या बॉडीला चार्ज करायचं. चार्ज करण्यासाठी तीन मेथड येतं. तिसऱ्या मेथडमध्ये एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलच्या माध्यमातून आणखी तिसरी मेथड समजून घेऊ. तिसऱ्या मेथडमध्ये असं म्हणलंय की वेन ग्लास रॉड इज रब. आता तुम्ही काय करता, एक एक्झाम्पल, वेन ग्लास रॉड
glass rod is rub with silk with the silk सोबत सिल्कच्या कपड्यासोबत क्लॉथ सोबत आपण काय करणार आहे ग्लास रॉडला रब करणार आहे. द रॉड बिकम याच्यामध्ये काय होणार आहे द रॉड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज and silk becomes negatively charged. सिल्क बिकम नेगेटिव्हली चार्ज. सिल्क काय बनलं तुमचं नेगेटिव्हली चार्ज बनलं. ठीक आहे. आता इथं नेगेटिव्हली चार्ज बनलेलं आहे. ठीक आहे. आता बोथ पॉझिटिव्ह अँड ह्या दोन्ही कंजर याच्या दोन्ही केसमध्ये काय राहत आहे की चार्ज कसा राहणार आहे कंजर राहणार आहे. कुठलाही चार्ज जो असणार आहे तो गेन केला जाणार नाही. कुठलाही इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रिक चार्ज आहे एखादा चार्ज गेन केला जाणार नाही किंवा एखादा चार्ज लॉस केला जाणार नाही. ह्याच्यामध्ये काय होणार आहे इलेक्ट्रॉनचं फक्त ट्रान्सफर करू शकतो. आपली चार्जची प्रॉपर्टी काय आहे की इलेक्ट्रॉनला चार्जला तुम्ही काय करू शकता ट्रान्सफर करू शकता. तुम्ही जनरेट करू शकता का नाही. तुम्ही चार्जला डिस्ट्रॉय करू शकता का नाही. चार्जला काय करू शकता तुम्ही एका बॉडीमधून दुसऱ्या बॉडीपर्यंत चार्जला ट्रान्सफर करू शकता Both positive and negative charges in equal amount appear spontaneously due to transfer of electron from one body to another body. एका बॉडीमधून ज्यावेळेस दुसऱ्या बॉडीकडे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होत असते पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज दोन्हीमध्ये जे असणार आहे ते इक्वल मॅग्निट्यूड असणार आहे. स्पॉन्टेनियसली कंटिन्युअसली त्यांचं पॉझिटिव्ह नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आणि नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस काय राहणार होतं इक्वल राहणार होतं. ठीक आहे. चार्जिंग बाय ह्याच्यामध्ये काय म्हणलं चार्जिंग बाय फ्रिक्शन. किती मेथड बघितल्या आपण 3 मेथड बघितल्या. चार्जिंग कुठल्याही बॉडीला चार्ज करण्यासाठी किती मेथड आहेत बाळांनो 3 मेथड आहेत. कोणकोणत्या चार्जिंग बाय कंडक्शन. ज्या कंडक्शन मध्ये काय केलं जातं कंडक्शन मध्ये एक बॉडी दुसऱ्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये नेली जाते डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आणि अनचार्ज बॉडी अनचार्ज बॉडी दोन्ही काय सेपरेट केलं ज्यावेळेस कॉन्टॅक्टमध्ये नेऊन तर अनचार्ज बॉडी काय झालेली चार्ज झालेली. ठीक आहे. दुसरं काय म्हणलेलं आहे की चार्जिंग बाय इंडक्शन त्याला तुम्ही काय म्हणता इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन. काय म्हणता तुम्ही दुसरं इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन पण म्हणतो आपण त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन मध्ये काय केलं जातंय अनचार्ज बॉडी चार्ज बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये नेली जाते नियर नेली जाते कॉन्टॅक्टमध्ये नाही नियर नेली जाते आणि जस्ट नियर नेल्याच्या नंतर जर त्या बॉडीवरती सिमिलर चार्जेस काय केले जाणार होतं अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट केले जाणार होतं. सिमिलर चार्जेस ती बॉडी रिपेल करणारे सिमिलर चार्जेस रिपेल करणारे आणि सिमिलर चार्जेस रिपेल करून इथं काय होणार आहे सिमिलर चार्जेस इकडे अपोजिट साईडला आले निगेटिव्हली चार्ज अट्रॅक्ट केले नंतर ग्राउंडला कनेक्ट केल्यानंतर इथले पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन ग्राउंडमधून इलेक्ट्रॉन त्यांचं काय होणार आहे इक्वल नंबर होणार आहे ते ट्रान्सफर होऊन जाईल. इथं पॉझिटिव्हली चार्ज तुमचे एका रॉडवरती इथं निगेटिव्हली एका अनचार्ज बॉडीवरती काय झाले आता निगेटिव्हली चार्ज बॉडी झाली आणि चार्ज बॉडी कशी बनली निगेटिव्हली चार्ज बॉडी. ठीक आहे. निगेटिव्हली चार्ज बॉडी बनली. या ठिकाणी आपण काय बघितलं ह्या लेक्चरमध्ये आपण मेथड ऑफ चार्जिंग कुठल्याही बॉडीला चार्ज कसं करायचं